मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। मुंबईत विविध ठिकाणी शेलार यांच्या विरोधात पोस्टरबाजी केली आहे। मुंबईची तुंबई झाल्याने शेलार शिवसेना ठाकरे पक्षाच्या निशाण्यावर आलेत। पाहूयात। मुंबईकरांच्या वाताहतीला कोण जबाबदार याचं थेट उत्तर आहे उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे। पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली। पहिल्याच पावसात मुंबईची हालत का झाली असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। मुंबईची तुंबई होण्याला जबाबदार कोण असा प्रश्न मुंबईकर विचारत असतानाच आता आरोप प्रत्यारोपांचा पूर आलाय। मुंबईच्या अवस्थेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पालकमंत्री आशिष शेलारांवर निशाणा साधलाय। मुंबईमध्ये शेलारांविरोधात टीकात्मक पोस्टर्स लावण्यात आले। गेली 25 वर्ष पालिकेवर सत्ता भोगलेले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच जबाबदार असल्याचं आशिष शेलार म्हणाले होते। त्याला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पोस्टरमधून प्रत्युत्तर दिलंय। मुंबईतल्या बांद्रा परिसरात मी उभा आहे आणि आपण जर माझ्या पाठीमागे लावलेले जर बॅनर बघत असाल तर अखिल चित्रे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्य संघटक आहेत। त्यांनी हे बॅनर लावलेले आहेत। संपूर्ण बांद्रा परिसरात हे बॅनर लावलेले आहेत। मंत्री आशिष शेलार यांना उद्देशून हे बॅनर लावले असल्याचं या बॅनरवरील मजकुरावरून पाहायला मिळतंय। त्याच्यामध्ये असे म्हणतात की अहो बाताशिष शेलार, मुंबईकरांनी सत्तेचं दार उघडून दिलं नव्हतं, तुम्ही लाथाडून आत शिरलात आणि आता पहिल्याच पावसात मुंबईकरांचा पाय गटारात आणि तुमचं तोंड माईकमध्ये अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते मुंबईमध्ये आणि बांद्रा परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत। या पोस्टरबाजी सोबतच आता शाब्दिक वॉरही सुरू झालंय। प्रशासकाच्या 5-6 वर्षाचा हिशोब जर आदित्य ठाकरेजी विचारणार असतील तर 5-6 वर्षाच्या प्रशासकाच्या हिशोबाचा प्रश्न आम्हाला विचारत असाल तर 20-25 वर्षाचा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतो। हे जे काय बाताशिष शेलार आहेत यांना फक्त बाता मारता येतात। मंत्रालय, हिंदमाता आणि अनेक असे परिसर आहेत मुंबईत जिथे कधीच पाणी तुंबत नव्हतं। जे ह्यांनी ताब्यात घेतली आहे ना महानगरपालिका, यांच्या ताब्यात प्रशासक ठेवून हे जे काय ह्यांनी भ्रष्ट कारभार केलेला आहे ना त्यामुळे मुंबई तुंबली। त्यावर बोलायचं सोडून हे बाताशिष शेलार नको ते बाता मारत फिरत आहेत। पहिल्याच पावसात झालेल्या मुंबईच्या दुरवस्थेसाठी सत्ताधारी आणि विरोधक आता एकमेकांकडे बोट करतायत। मान्सूनपूर्व कामांची पाहणी सरकारनं का केली नाही असा सवाल ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी केलाय। तर ज्यांनी 25 वर्ष कंत्राटदारांची तळी उचलली अशांना आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नसल्याचं प्रत्युत्तर प्रवीण दरेकरांनी दिलंय। आणि जे प्रशासक बसलेला आहे ते प्रशासक कोणाच्या अखत्यारीत आहे तर ते राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे। राज्य सरकारने जाणीवपूर्वक पालिकेच्या निवडणुका होऊ दिल्या नाहीत। त्यामुळे पालिकेची मान्सूनपूर्व जी कामं आहेत ती मान्सूनपूर्व कामं करून घेण्याची जबाबदारी ही प्रशासक म्हणून राज्य सरकारची आहे। मग राज्य सरकारने मान्सूनपूर्व कामं का करून घेतली नाही, का त्या कामांचा आढावा घेतला नाही? 25 वर्ष ज्याने कंत्राटदारांची तळी उचलली त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे का हे आरशात डोकावून त्या ठिकाणी पाहावं। पालकमंत्री आपण असताना मुंबईची वाताहत काय झाली होती हेही मुंबईकर त्या ठिकाणी विसरलेला नाही। आता सत्तेत नसल्यामुळे आगपाखड करायची हे योग्य नाहीये। सत्ताधारी म्हणतात 25 वर्ष पालिकेवर सत्तेवर राहणारी उद्धव ठाकरेंची शिवसेनाच याला जबाबदार आहे, तर विरोधक म्हणतात आत्ताचं सरकार जबाबदार। मात्र या सगळ्यामध्ये मुंबईकरांच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष होतंय। आता शेलारांविरोधात पोस्टर झळकल्यानंतर भाजपही विरोधकांना उत्तर देईल, पण मुंबईच्या तुंबईला नेमकं जबाबदार कोण याचं उत्तर कोण देणार असा प्रश्न मुंबईकर विचारतायत। गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।